जय जय रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. सद्गुरु भक्ती मराठी परिवारातील सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 751 ते 825 भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकणार आहोत. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये ज्ञानाचा प्रकाश, भक्तीची गोडी आणि जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश आहे. म्हणून मन शांत करा, सर्व चिंता बाजूला ठेवा आणि आपले मन ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करा. चला तर मग माऊलींचे स्मरण करून आजच्या या पवित्र ओवी वाचनाला आपण सुरुवात करूया. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. तैसे जीवित्व जाई तयास्तव काळू पाहे, हे हातो हातीचे नभे ठाऊके जया. त्याप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते, त्यामुळे मरण जवळ येते. हे सर्व हातोहात केव्हा नेईल हे समजणार सुद्धा नाही. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नीच नवा, न देखी जो मावा विषयांची या. किंबहुना अर्जुना विषयांना भुलून अंगावर रोज चाल करून येणारा मृत्यू ज्याला दिसत नाही, तो अज्ञान देशी जाराओ. या बोला महाबाहो न पडे गाठाओ आणि कांचा. अर्जुना, तो अज्ञान देशाचा राजाच होय. या बोलण्याला कोणाचाही विरोध असणार नाही. जीविताचे निताखे, जैसा का मृत्यू न देखे, तैसाची तारुण्य पोखे जरान पाणी. आयुष्याच्या आनंदात ज्याला पुढील मृत्यू दिसत नाही, तसेच तारुण्याच्या भरात तो पुढे म्हातारपण आहे आणि हेही जाणत नाही. कडाडी लोटला गाडा, का शिखरोनी सुटला धोंडा, तैसान देखे तो पुढा वार्धक्य आहे. कड्यावरून गाडा कोसळावा किंवा पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटून खाली यावा, त्यांना पुढे काय होणार हे कळत नाही. त्याप्रमाणे पुढे म्हातारपण आहे हे ज्याला दिसत नाही. का आडोळा पाणी आले, का जैसे मैसयाची झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले भुररे जया. ओढ्याला अचानक पूर यावा किंवा माजलेल्या टोंग्यांची झुंज लागावी, त्याप्रमाणे ज्याच्या डोळ्यावर तारुण्याची मस्ती आलेली आहे. दृष्टी लांगे विघरो, कांती पाहे निसरो, मस्तकादरी शिरो भागी कंप. दृष्टी कमी होऊ लागली, शरीराचे तेज कमी होऊ लागले आणि मस्तकास कापरे सुटले. दाढी सावळ धरी मान हालुनी वारी, तरी जो करी मायेचा पैसू. दाढीचे केस पांढरे झाले, मान लटलट हालू लागते, तरी देखील जो प्रिय वस्तूंचा पसारा वाढवत राहतो. पुढील लवरी आदळे, तवन देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निकळे आळशी तोषे. पुढील पदार्थ प्रत्यक्ष छातीवर आदळेपर्यंत जसे आंधळ्याला कळत नाही, किंवा डोळ्याजवळ पदार्थ कोणी तोंडात ढकलल्या जसा आळशी खुश होतो, तैसे तारुण्य आजीचे भोगता वृद्धाप्य पाहिजे, न देखे तोची साचे अज्ञानुगाम. त्याचप्रमाणे आज तारुण्य भोगत असलो तरी उद्या म्हातारपण ठेवलेलेच आहे, हे ज्याला दिसत नाही तो अज्ञानी म्हणावा. देखे अक्षमे कुपचे, की विटाऊ लागे फुंजे, परीन म्हणे पाहे माझे ऐसेची भवे. कोणी दुबळा वाकलेला पाहिला की तोऱ्याने त्याला वेडावतो, पण उद्या माझी हीच दशा होणार आहे हे ज्याच्या लक्षातही येत नाही. आणि अंगी वृद्धाप्यतेची संज्ञा आहे मरणाची, परिजया तारुण्याची भुली न फिटे. आणि मरणाची सूचना देणारे जे म्हातारपण ते जरी आले तरी त्या आपल्या पूर्वीच्या तारुण्याचीच घमेंड मारत असतो. तो अज्ञानाचे घर, हे साचची घे उत्तर, तेवीची परीसी थोर चिन्हे आनिका. तो अज्ञानाचे घर होय, हे तुला ठासून सांगतो. त्याचप्रमाणे आणखीन काही लक्षणे ऐक.
तरी वाघची अडवे एक वेळाला चरुनी दैवे तेने विश्वासे पुढती धावे वसू जैसा. वाघांच्या रानातून नशिबाने सुरक्षितपणे चरून आलेला बैल जसा त्याच दमावर पुन्हा तेच करू पाहतो. का सर्प घरा आतू अवचटे ठेवा निलास वस्तू ए तुलियासाठी निश्चितू नास्तिकू होयम. किंवा ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले एवढ्यावरून तो खास नास्तिक होतो. तैसे निवचटे हे एक दोन्ही वेळाला हे इथ रोग एका आहे हे मानिना जो. त्याचप्रमाणे योगायोगाने हे शरीर आज निरोगी आहे एवढ्या भरवशावर पुढे ते रोगग्रस्त होईल हे जो सत्य मानत नाही. वैरी आणि दाली आता द्वंदे माझी सरली हे मानी तो सपिली मुकला जेवी. शत्रू झोपी गेला आहे एवढ्या भरवशावर जो आपले युद्ध आता संपले असे मानून निवांत बसेल तर तो जसा कुळासह नाश पावेल. तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करी व्याधी चिंता. त्याप्रमाणे आहार निद्रादी व्यवहार सुरळीत चालू असताना रोग जोवर नाही तोवर जो रोगाची चिंता करत नाही. आणि स्त्री पुत्रादी मळे संपत्ती जवजव फळे तेने रची डोळी जाती जयाचे. आणि स्त्री पुत्र संपत्ती वगैरेंचा उत्कर्ष चालू असल्यामुळे ज्याचे डोळे रजोगुणामुळे आंधळे झालेले आहे सवेंची वियोग पडेल विडोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखेना जो. स्त्री पुत्रादिकांचा क्षणात वियोग होईल आणि एका क्षणात सर्व ऐश्वर्य मावळून विपत्ती येईल हे पुढील दुःख ज्याला दिसत नाही. तो अज्ञान का पांडवा आणि तोची जाणवा जो इंद्रिये अव्हासवाम चारी एथ. पांडवा तो अज्ञानी म्हणावा आणि जो येथे इंद्रियांना स्वैरपणे विषय भोगादीकडे लेवतो आहे तोही तसाच अज्ञानी होय. वैसेचे निवाये संपत्तीचे निसावाये सेव्या सेव्य जाये सरकटी तू. तारुण्याच्या भरात आणि संपत्तीच्या मदात विषयांविषयीचा ग्राह्य अग्राह्य विचार ज्याचा पार नाहीसा होऊन सरसकट मनसोक्त वागतो. न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाचे मनी. जे न करावे ते अचूक करतो असंभाव्य महत्वाकांक्षा मनामध्ये बाळगतो आणि ज्याचे चिंतन करू नये त्याचे चिंतन तो करत बसतो. रेगेचे थन रेखावे मागेचे न घ्यावे स्पर्शे जेतन लागावे अंग मन. जाऊ नये तेथे जातो जे घेऊ नये ते मागतो आणि ज्याला शरीराने वा मनानेही स्पर्श करू नये त्याची संगती तो जरूर करतो. न जावे तेथ जाये न पाहावे ते जो पाहे न खावे ते खाये ते विंची तोषे. न जावे तेथे जातो न पाहावे तो पाहतो आणि न खावे ते खाऊन जो समाधान मानतो. न धरावा तो संगू न लागावे तेथ लागू नाचरावा तो मार्गू आचरे जो. न धरावा तो संग धरतो न लागावे त्या कामाला जातो आणि ज्या मार्गाचे आचरण करू नये तेच आचरण करतो. नायकावे ते ऐके न बोलावे ते बके परिदोष होतील हे न देके प्रवर्तता. ऐकू नये ते ऐकतो बोलू नये ते बडबडतो पण हे काही दोष पदरी येतात हे ज्याला मुळीच दिसत नाही. अंगामनासी रुची आवे ए तुले निकृत्य कृत्य नाठवे जो करणे याचे निनावे फलतेची करे. शरीराला आणि मनाला अनुकूल असलेली गोष्ट योग्य की अयोग्य याची जो पर्वा करत नाही आणि एखादे काम आरंभले
तर ते नक्की करू नये असेच असेल. परी पापमच होईन, का नरक यातना येईन, हे काहीची पुढील देखेन जो. पण मला पाप लागेल, त्याचे नरक यातनेसारखे फळ भोगावे लागेल, हा पुढील विचार त्याला शिवतही नाही. अंग लागे अज्ञान जगी दाटुगे, जे सज्ञान ही संगे झोंबू सके. त्याच्या संगतीने जगात अज्ञान इतके शिरजोर होते की ते सज्ञानापाशीही झुंज घेऊ शकते. परी असो हे ऐक अज्ञान चिन्यानिक, जेणे तुझ सम्यक जाणवे ते. पण हे असो आणखीन काही लक्षणे ऐक, ज्यामुळे तुला ते नीट कळेल. तरी जयाची प्रीती पुरी, गुंतली देखसी घरी, नवगंध केशरी भ्रमरी जैसे. ताज्या फुललेल्या कमलातील सुगंधित केसरावर भ्रमरी जशी लुब्ध असते, तसे ज्याचे चित्र नित्य घरादारामध्ये गुंतलेले असते. साकारेची राशी बैसली कुठी माशी, तैसे श्री चित्तावेशी जयाचे मन. साखरेच्या ढिगावरून जशी माशी कधी हलत नाही, तसे ज्याचे चित्त नित्य श्रीवरती चढलेले असते. हेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी, जैसा ढोरूस बुडबुडी रुतला पंखे. बेडूक जसा कुंडात अडकून पडावा, माशी शेंबडात गुंतावी किंवा सर्व अंग बुडेल अशा चिखलामध्ये ढोर रुतावे. तैसे घरीहून निघणे नाही जीवे मने प्राणे, जया साप होऊनी असणे भाटी तिये. त्याप्रमाणे जीव प्राण जायची वेळ आली तरी घरावरील माया कमी होत नाही, इतका की मरणानंतरही सर्परूपाने वास करत राहील. प्रियोत्तमाची अकंठी प्रमनाघे आटी, तैसी जीवेसी कोपटी धरुनी ठाके. एखाद्या तरुणीने आपल्या प्रिय पतीच्या कंठात जशी प्रेमाने घट्ट मिठी मारावी, त्याप्रमाणे सर्व भावे ज्याचे मन घरच धरून बसलेले असते. मधुर सोद्देशे मधुकर जसे जैसे, गृह संगोपन तैसे करी जोगा. गोड रसाच्या मधाच्या रक्षणासाठी मधमाशा जशा वाटेल तो त्रास सोसतात, त्याचप्रमाणे घराच्या रक्षणासाठी सदैव जो सिद्ध असतो. तर्पणी झाले मा आणि कैक विपाईले, तयांचे काजे तुले माता पितरा. म्हातारपणी झालेले आणि तेही एकुलते एक अशा स्थितीत आई बापांना त्या मुलाचा जितका ओढा असतो, तुलेनी पांडे पार्था घरी जया प्रेम असता, आणि श्री वाचुनी सर्वथा जाणे जो. त्याप्रमाणे घरावरच ज्याचे सतत लक्ष असते आणि श्री वाचून त्याला दुसरा विषय सुचत नाही, तैसा श्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेने. तसा जो श्री लंपट होऊन तिच्या भोवती सर्व भावे करून असतो व मी कोण, मला काय करणे योग्य वगैरे काही जाणत नाही. तैसा श्री देहो जो जीवे पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेने. तसा जो श्री लंपट होऊन तिच्या भोवती सर्व सावे करून असतो आणि मी कोण, मला काय करणे योग्य वगैरे हे काहीही जाणत नाही. महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात जयांबरी. महापुरुषांचे ज्ञानी लोकांचे चित्त ब्रह्मस्वरूपी स्थिर झाल्यावर जसा त्यांचा सर्व व्यवहार थांबतो. आणि लाज न देखे परापवादू नायिके, जयाचींद्रिय एकमुखे स्त्रिया केली. त्याप्रमाणे लाभहानी लाज लज्जा निंदा वगैरे काही लक्ष न देता ज्याच्या सर्व इंद्रियांचा एक श्री हाच विषय होऊन बसलेला आहे. चित्त आराधी स्त्रीचे आणि तिची निछंदेनाचे, माकर गारुड्यांचे जैसे होया. गारुड्याची माकड जसे त्याच्या आज्ञेत असते त्याप्रमाणे स्त्रीला
सर्व काळ संतुष्ट ठेवून तिच्या मर्जीप्रमाणे ज्याचे सर्व वर्तन सुरू असते. आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी, मांकवडाची वाढवी लोभी जैसा. स्वतः कष्ट सोसतो, इष्टमित्रांची मने दुखवतो, पण कृपण मनुष्य आपल्या संपत्तीत मात्र भर घालतो. आपण पेही शिनवी इष्टमित्र दुखवी, तैसा दान पुण्य खांची गोत्र कुटुंबा मंची. परी गारी भरी स्त्रियेची उनी होणे दी. त्याप्रमाणे दान धर्मामध्ये काटकसर करतो, नातलग आणि कुटुंबियांना फसवतो, पण पत्नीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या पुरवून तिला काहीही उणे पडून देत नाही. उचिती दैवते जोगावी, गरुडे बोले मी झकवी, माय बापा दावी निदारपण. घरातील देवतार्जन कसे तरी सांभाळतो, गुरूंना थापा मारून फसवतो आणि आई बापा पुढे सदा पैशाचे रडगाणे गातो. प्रेमाथिले निभक्ते जैसे निभजेचे कुळ दैवते, तैसा एकाग्र चित्ते श्री जो उपासी. प्रेमळ भक्त आपल्या कुलदैवताचे जसे अत्यंत आदराने भजन करतो, त्याप्रमाणे एकनिष्ठेने जो पत्नीची उपासना करतो. साचा आणि चोख तो श्रींचे शेख, एराविषयी चुकावू नको तेची तेही. जे काही उत्तम आणि निवडक असेल ते सर्व पत्नीलाच मिळायचे आणि इतर लोकांना जेमतेम निर्वाहापुरतेही आहे की नाही अशी स्थिती असते. येणे हंद कोई देखेल, ये से वेखासे जाईन, तरी युगची बुडेल ऐसे जया. हिच्याकडे ढुंकून पाहिल किंवा तिच्या मर्जी विरुद्ध कोणी जाईल तर ज्याला युगाचा अंत होण्याच्या वेळेसारखे दुःख होते. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वथा जया, आणि तिच्या जालिया लागी प्रेम. किंबहुना अर्जुना पत्नी स्त्री हे ज्याचे सर्वस्व होय आणि तिला होणाऱ्या संततीवरच याचे प्रेम असते. आणि कहेचे समस्त तेचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जो का. तिचे जे कोणी नातलग असतील आणि ते त्याला प्राणापेक्षाही प्रिय असे आप्तजन वाटतात. अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचेही बळ, हे असो केवळ तो तेची रूप. तो अज्ञानाचे मूळ समजावा, त्याच्यामुळे ते पोचते फार कशाला, तोच ते अज्ञान समजावा. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी, लाटांच्या एर झारी आंदोळी जेवी. आणि खवळलेल्या समुद्रात नुसती मोकळी नाव लाटली तर ती लाटांच्या तडाख्यामध्ये हेलकावे खाते. ते मी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, ते साची अप्रिया सवे तळवटू घे. त्याप्रमाणे आवडीची गोष्ट मिळाली की आनंदाच्या शिखरावरती जावे आणि अनिष्ट गोष्टींचे अगदी तळात आदळावे. ऐसे निचयाचे चित्ते वैषम्य साम्याची वाखती, वाहे तो महामती अज्ञान गाम. याप्रमाणे ज्याच्या चित्तात वस्तूच्या लाभालाभाने विषमता उत्पन्न होते तो अर्जुन अज्ञानी आहे असे समज. आणि माझ्या ठाई भक्ती फळाला जयार्थी, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. आणि अधिक पैसा मिळावा म्हणून जसा एखादा बाहेरून विरक्तीची सोंग घेतो, तसा तो माझी भक्ती करताना जेव्हा दिसतो त्याच्या मनामध्ये फलाची आशा असते. ना तरी कांतांच्या मानसी, रिगोनी स्वैरनी जैसी, रहाटे जारीसी जावया लागी. किंवा स्वैराचारी स्त्री आपले जार कर्म सिद्धीत जावे म्हणून जशी पतीच्या पुढे पुढे करून त्याला संशय येऊ नये असे त्याचे मन आपल्या मुठीमध्ये ठेवते.
ऐसी माते किरीटी भजती का बावटी करोनी जो दिठी विशो सुए. त्याप्रमाणे अर्जुन माझी भक्ती करत आहे असे दाखवतो, पण ज्याचे खरे प्रेम विषयांवरच आहे. आणि भजन लिया सवे तो विशो जरी न पावे, तरी सांडी मने आगवे टवाळ हे. आणि भक्ती पूर्ण होता जर तो विषय मिळाला नाही तर लगेच म्हणतो हे काही करू नये, सर्व लबाडीचा धंदा आहे. कुणबट कुळवाणी तैसा नान देव मांडी, अदिराची परवडी करी तया. कुणबी जशी निरनिराळे पिके काढतो तसा हा नित्य नवनवे देव मांडून पूजन करतो आणि पहिले बाजूस सारतो. या गुरु मार्गा टेके जयाचा सुगरमा देखे, तरी तयाचा मंत्र शिके एरुने घे. तो गुरु करतो, पण ज्याचा खूप बडेजावपणा किंवा थाटमाट असेल असा करतो आणि त्याचा मंत्र घेतो, इतरांचा नाही. प्राणी जातेसी निष्ठरू स्थावरी बहु भरू, देवींची नाही एक सरू निर्वाहो जया. प्राणी मात्रांपाशी ज्याची वागणूक निष्ठुरतेची असते आणि अचेतन पाशादी मूर्तींवर फार भर असतो, त्याचप्रमाणे ज्याच्या वागणुकीला एकच असा नियम नसतो. माझी मूर्ती निफजवी ते घरांचे कोणी बैसवी, आपण देव देवी यात्रे जाय. माझी मूर्ती तयार करून ती घराच्या एका कोपऱ्यात उन्हाळ्यात बसवतो आणि पुण्य जोडण्यासाठी आपण देवदेवतांच्या यात्रेला निघून जातो. नित्य आराधन माझे काजे कुळ देवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा नाम. नेहमी माझी पूजा करतो, पण विशेष कार्य उभे राहिले की कुलदेवतेचे पूजन करतो आणि त्यातूनही एखादी पर्वणी आली की आणखीनच एखाद्या देवतेची पूजा करतो. माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे आनाचे करी, पितृकार्यावसारी पितरांचा होय. माझी स्थापना घरात असते खरी, पण नवस करतो दुसऱ्या देवांना आणि पितृतिथी सारख्या दिवशी त्यांचाच भक्त होतो. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अम्मासी, ते तुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी जेवढे महत्व आम्हाला देतो तेवढेच नागपंचमीला नागोबाला देतो. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाची होई, सावदसी म्हणे माई तुझाची ओ दुर्गे. गणेश चतुर्थी आली की त्याचा होतो आणि पुन्हा चतुर्दशी आली की आई दुर्गे मी तुझा भक्त आहे असेही. नित्य नैमित्तिके कर्म साणी, मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री. नित्य नैमित्तिक कर्म टाकतो आणि नवचंडीचा पाठ करतो आणि रविवार आला की भैरवाच्या नावाने खिचडा वाटतो. पाठी सोमवार पावे आणि बेरे सिलिंगा धावे, ऐसा एकलाची आगवे जो गावी जो. पुढे सोमवार आला की बेल घेऊन शंकराचे मागे लागतो, त्याप्रमाणे तो एकटा सर्व देवांची उपासना करतो. ऐसा खंड भजन करे उगानो हे क्षण भरी, आवघेन गावद्वारी अहेव जैसी. अखंड सौभाग्यवती वेश्या जशी साऱ्या गावभर फेऱ्या मारत असते, तसा जो अखंड कोणाचे ना कोणाचे तरी पूजन करत असतो, क्षणभरही उगाच बसत नाही. ऐसे निजो भक्तू देखसी सैरा धावतू, जान अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. असा स्वय धावाधाव करणारा जो भक्त पाहशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत प्रत्यक्ष अवतार आहे असे समज. आणि एकांते चोखडे तपोवने तीर्थे तंटे, देखोनी जो गाविटे तोही तोची.
आणि शुद्ध एकांत स्थाने, तपोवने, तीर्थस्थळे, तटे पाहून जो कंटाळतो तो देखील त्यांचाच भाऊ आहे असे समज. जया जनपदी सुख, गजबजचे कौतुक, वानू आवडे लौकिक, तेही तोची. ज्याला गर्दी गोंगाट आवडतो आणि त्याचे त्याला कौतुक वाटते आणि लौकिकातल्या गोष्टी सांगण्याची भारी हौस असते, तो सुद्धा त्याच माळेतला आहे. भक्तांनो, ज्ञानेश्वर माऊलींचा हा संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवला तर भक्ती ही केवळ शब्दामध्ये नाही तर आचरणामध्येही आपल्याला दिसू लागेल. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच ज्ञानेश्वरींच्या ओवींचे श्रवण करण्यासाठी सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी सर्वजण भक्तिभावाने म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.